नमस्कार मंडळी. आज एक छोटासा अपडेट मी शेअर करणार आहे. तर आज मी देतीये, काल जी आपण रोपं ट्रान्सप्लांट केली होती त्या रोपांना मी आज साधारण अर्धा ग्राम ह्युमिक ॲसिड 2 लिटर पाण्यामध्ये टाकून देतीये. आज सकाळी रोपं छान टवटवीत होती, म्हणजे ही सर्वाइव्ह झालेली आहेत. पण तरी पण दिवसभराच्या उन्हामुळे ही थोडीशी वीक वाटतायत. तर ह्युमिक ॲसिड काय करतं, व्हाईट रूट्सची ग्रोथ वाढवतं आणि ट्रान्सप्लांट शॉक पासून रोपांना थोडंसं बळ देतं. पण याच्यासाठी काळजी ही घ्यायची की हे ह्युमिक ॲसिड अजिबात जास्त होता कामा नये. तर ते पॅकेटवर 1 to 2 ग्रॅम पर लिटर असं मेन्शन केलं होतं. मात्र मी अगदी अर्धा टीस्पूनच घातलेला आहे साधारण या अर्ध्या बकेट म्हणजे 2 लिटर पाण्यामध्ये. कारण रोपं तर सर्वाइव्ह झालेली आहेत, पण थोडासा सपोर्ट द्यावा म्हणून. आणि हे पाणी टाकण्याच्या आधी मी याला थोडंसं आज साधारण 7:30 वाजता पाणी दिलेलं होतं. म्हणजे एकदम कोरडी जमीन नव्हती. ह्युमिक ॲसिड कधी पण एकदम कोरड्या जमिनीवर द्यायचं नाहीये. ही माती फार भुसभुशीत आहे, छान माती आहे. हे बघा, आपली माती खूप छान तयार झालेली आहे. कंपोस्ट थोडंसं कमी असेल असं मला वाटतं, पण माझं कंपोस्ट तयार होत आहे, तर मी ते थोड्या दिवसांनी देईल. तर आता हे सगळ्या रोपांना ह्युमिक ॲसिड देऊन झालेलं आहे. ह्युमिक ॲसिड हे म्हणजे ऑर्गॅनिक आहे, केमिकल नाहीये. परंतु ते जर जास्त झालं तर ते रूट बर्न करतं. त्यामुळे अगदी प्रमाणात किंवा जे प्रमाण सांगितले त्यापेक्षाही कमी ह्युमिक ॲसिड दिलं पाहिजे पाण्यामध्ये, म्हणजे ते शुअर शॉट आपल्या प्लांट्सला बेनिफिशियल ठरेल. तर आज आहे डे 3. परवा संध्याकाळी साधारण 5 ते 6 वाजता ही रोपं ट्रान्सप्लांट केली होती. काल रात्री 10-10:30 वाजता मी थोडंसं ह्युमिक ॲसिड दिलं होतं पाण्यामध्ये टाकून. आणि आज हे दिवसभराचं ऊन सर्वाइव्ह करून सुद्धा रोपं छान टवटवीत आहेत, म्हणजे रोपं आपली सर्वाइव्ह झालेली आहे आणि मी खुश आहे. तर हा आहे डे 3 अपडेट. थँक्यू. नमस्कार मंडळी. आज एक